अगदी निवांत चाललेला संडेला थोडं इंटरेस्टिंग करण्यासाठी जय भाऊंचा फोन आला आणि म्हणाला, सनसेट बघायला जायचं का? भाईने बोला करणे का तो करणे का, या तत्वानुसार आम्ही निघालो मालाड वेस्टला सनसेट बघायला. आयुष्याच्या सनराईजचे घोडे लागले असताना सनसेट बघायला जाणं यात काही नवल नाही. मालवणीच्या वर्ल्ड फेमस ट्रॅफिकला पार करून आम्ही निघालो अक्सा बीचच्या दिशेने. आपली मुंबई खड्डेमुक्त मुंबई या स्लोगनला BMCने जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय, कारण संपूर्ण मुंबईप्रमाणेच मारवे ते मड याही रस्त्याचं काम सुरू होतं. त्यामुळे इथल्या रस्त्यावर अप डाऊन लेफ्ट राईट करत आम्ही आलो दानापानी बीच जवळ. पण इथे बरीच गर्दी असल्याने आम्ही एरंगळ गावच्या लोकल बीचकडे जाण्याचं ठरवलं. तर मित्रांनो, हा आहे एरंगळ गाव. या गावातून थोडं अंतर पार करून आम्ही पोहोचलो संत बोनाव्हेंचर चर्च जवळ, जे की 450 वर्ष जुनं आहे. लागला की नाही शॉक? या चर्चच्या बाजूने सरळ चालत गेलात की समोरच आपल्याला एरंगळ बीच दिसतो. या बीचवर गावातली माणसं सोडली तर इतर कुणीही नसतं. बीचवरच गावातली पोरं क्रिकेट आणि फुटबॉल खेळत होती. पण मित्रांनो, ज्या कामासाठी आम्ही इथे आलो होतो ते तर झालंच नाही, कारण ढगाळ वातावरणामुळे सूर्य पूर्ण झाकून गेला होता. फक्त थंडगार वारा सुटला होता. मग काय, मस्त वाफाता चहा आणि गरमागरम मॅगी घेऊन सनसेट बघण्याची हौस भागवली.